हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल सिम्पली इंग्लिश विथ प्रियांका, जिथे इंग्लिश आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकत असतो. गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन धिस अँड दॅट. धिस आणि दॅट मध्ये काय फरक आहे, कोणत्या सिच्युएशन्स मध्ये आपण धिस आणि दॅटचा वापर करतो, आणि खूप सारे एक्झाम्पल्स पण बघणार आहोत. आणि मला व्हिडिओला संपूर्ण बघायचं आहे. सो विदाउट एनी फर्दर अडू, लेट्स जम्प इनटू द टॉपिक. गाईज, आपला पहिला शब्द आहे धिस. त्यालाच मराठीमध्ये म्हणतात हा, ही आणि हे. सो द वर्ड धिस इज यूज व्हेन वी वॉन्ट टू टॉक अबाउट पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग दॅट इज नियर अस. म्हणजेच आपल्याला जर एखाद्या व्यक्ती, प्राणी, वस्तू किंवा जागेबद्दल बोलायचं असेल, पण ती एकच असेल आणि आपल्या जवळ असेल, तर आपण धिसचा वापर करतो. हे बघा गाईज, मला म्हणायचं आहे ही एक बाहुली आहे. This is a doll. ही टोपी आहे. This is a cap. हे पुस्तक आहे. This is a book. हा मुलगा आहे. This is a boy. ही मांजर आहे. This is a cat. हे घर आहे. This is a house. तर गाईज, तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण धिस साठी मराठीमध्ये हा, ही आणि हेचा वापर केला आहे. आणि जर गोष्ट एक असेल आणि आपल्या जवळ असेल तर आपण धिसचा वापर करतो. सिंग्युलर म्हणजे एक किंवा त्यालाच म्हणतात एकवचन, आणि नियर म्हणजे जवळ. तर गाईज, आपला पुढचा शब्द आहे दॅट. आणि दॅटलाच मराठीमध्ये म्हणतात तो, ती, ते. दॅटचा वापर आपण एका व्यक्ती, वस्तू, जागा किंवा प्राण्याबाबतीत बोलण्यासाठी करतो. पण एक असेल तर आणि आपल्यापासून लांब असेल तर. सो वी यूज दॅट व्हेन वी वॉन्ट टू टॉक अबाउट अ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर अ थिंग विच इज फार अवे फ्रॉम अस. चला, आपण दॅटचे काही एक्झाम्पल्स बघूया, जेणेकरून आपल्याला दॅट हा टॉपिक समजायला अगदी सोपं होईल. ती बाहुली आहे. That is a doll. ती टोपी आहे. That is a cap. तो मुलगा आहे. That is a boy. ते पुस्तक आहे. That is a book. ते घर आहे. That is a house. ती मांजर आहे. That is a cat. तर तुमच्या लक्षात आलंच असेल गाईज की आपण दॅटसाठी तो, ती आणि तेचा वापर केला आहे. आणि इथे आपण एकच वस्तूबद्दल बोलतोय आणि ती आपल्यापासून लांब आहे. तर गाईज, हा होता धिस आणि दॅट मधला फरक. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि टॉपिक तुम्हाला समजला असेल. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर अँड बाय.